सीएम सिद्धरामैया ने व्यापारियों को दी राहत। सीएम से मुलाकात के बाद व्यापारियों ने जीएसटी नोटिस पर हड़ताल वापस ली। नमस्कार, केपी न्यूज के अपडेट में स्वागत है आपका। मैं हूं अश्विनी आपके साथ। इस वक्त की एक बड़ी खबर बेंगलुरु से, जहां मुख्यमंत्री सिद्धरामैया द्वारा सहायता का आश्वासन दिए जाने के बाद व्यापार निकायों और रेहड़ी पटरी विक्रेताओं के संगठनों ने बुधवार को उन्हें जारी किए गए जीएसटी नोटिस के खिलाफ अपने प्रस्तावित विरोध प्रदर्शन को वापस लेने का निर्णय लिया। एक महत्वपूर्ण राहत देते हुए मुख्यमंत्री ने घोषणा की कि उन व्यापारियों का पिछला जीएसटी बकाया माफ कर दिया जाएगा जिन्होंने पहले पंजीकरण नहीं कराया था, लेकिन अब पंजीकरण कराने के लिए सहमत हैं। उन्होंने भ्रांतियों को दूर करने के लिए व्यापारिक संगठनों के साथ मिलकर कार्यशालाएं आयोजित करने पर जोर दिया। उन्होंने दोहराया कि दूध, सब्जियां, फल और मांस जैसी आवश्यक वस्तुओं को जीएसटी से छूट दी गई है। इन वस्तुओं का कारोबार करने वाले व्यापारियों को भले ही नोटिस जारी किए गए हों, लेकिन अगर वे छूट सूची में आते हैं तो उनसे कोई कर नहीं वसूला जाएगा। हालांकि उन्होंने कहा है कि जिन पर जीएसटी कानून के तहत कर बकाया है, उन्हें इसके अनुसार ही कर का पालन करना होगा। व्यापारिक समुदाय को आश्वस्त करते हुए सिद्धरामैया ने कहा कि सरकार का इरादा परेशान करना नहीं, बल्कि वैध व्यापारिक गतिविधियों को समर्थन देना है। ಅವರಿಗೆ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನವರು ನೋಟಿಸ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 9,000 ನೋಟಿಸ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ತೆರಿಗೆ ಹಾಕೋದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, GST ತೆರಿಗೆ ಹಾಕೋದು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ. GST ಕೌನ್ಸಿಲ್ನಲ್ಲಿ ಅದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಹಾಕೋದು 1% ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದು 40 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಟರ್ನ್ ಓವರ್ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸಣ್ಣ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅಲ್ಲದೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ 3 ವರ್ಷದಿಂದ ಟ್ಯಾಕ್ಸು ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಈ ಎಕ್ಸೆಂಪ್ಟೆಡ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನಿಂದ ವಿನಾಯಿತಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅವುಗಳಿಂದ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಆ ಕಮೋಡಿಟೀಸ್ ಪದಾರ್ಥಗಳು ಇದಾವಲ್ಲ, ಅದರಿಂದ ತೆರಿಗೆ ವಸೂಲು ಮಾಡೋಕ್ಕೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಕೂಡ ವಸೂಲು ಮಾಡಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಈ 2 ವರ್ಷದಿಂದ ರಿಯರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳಿತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ಪರ್ಸ್ಯೂ ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ನೋಂದಣಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸಹಾಯವಾಣಿ ಆರಂಭಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಸಹಾಯವಾಣಿ ಈಗಾಗಲೇ ಇದೆ, ಇನ್ನೂ ಅದನ್ನು ಹೆಚ್ಚು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. केपी न्यूज के अपडेट में इस वक्त इतना ही। देखते रहिए केपी न्यूज 24/7 हर खबर के लिए। इस प्रकार की अपडेट के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद।